संध्याकाळी जेवायला जरी नसेल तरी कोणाला मागत नाहीत, ती संत असतात. मधुकरी वगळता बरं, याला मागणं म्हणत नसतात मधुकरीला, ती कांती भिक्षा आहे. पुराणामध्ये मधुकरीला विशिष्ट प्रकारचं नाव आहे. त्या नाव म्हणजे कांती भिक्षा, शिजलेली पदार्थ मागणे म्हणजे कांती भिक्षा. पण सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये त्याला मधुकरी असं नाव प्राप्त झालं, गोडसं नाव. याला मागणं म्हणत नाहीत. बघा, लाचारीनं कोणाच्या पुढे हात पसरत नाहीत, ती संत असतात. देवानं किती जरी दिलं तरी मागत राहतात, ती तुम्ही आणि मी असतो. आणि मागायला लावतो तो देव असतो. देवानं सांगितलं तुम्हाला काही बाकीची संपत्ती मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा, तुकोबर आहे म्हणले मोक्ष नको. विटेवरच्या मालकाने म्हणण्यापेक्षा श्रुतीने तुकोबरायला प्रश्न केला. मोक्षासाठी विश्वातला प्रत्येक मानवी जीव बेजार आहे, कारण पशुला मोक्ष कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. कारण सर्वात मोठा प्रगल्भ मेंदू आणि विचाराचं जर कार्ड कोणाला असेल तर ते मानवाला आहे. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चित्तानंद पदवी घेणे, एवढाधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. ते फक्त माणसाकरता आहे. आणि मग या श्रुती मातेनं तुकोबरायला प्रश्न केला. गुरुवर्य तुकोबराय, आदरणीय तुकोबराय, पूज्यश्री तुकोबराय, मला एक विचारायचं की प्रत्येक मानवी जीव मोक्षासाठी बेजार आहे, तुम्ही मोक्ष नको का म्हणता? तुकोबरायांनी स्मित गालातली गालात हास्य केलं आणि श्रुतीला सांगितलं, बाई मोक्ष माहित भांडे घासायला आहे. मोक्षामा घरी कामारी ते दासी, होय सांगू आयसी तुका म्हणे, होय सांगू आयसी तुका म्हणे, होय सांगू आयसी तुका म्हणे. मोक्षामा घरी कामारी हे, होय सांगू आयसी तुका म्हणे, होय सांगू आयसी तुका म्हणे. काम करण्यासाठी मोक्ष आमच्याकडे. मोक्ष कशा करता पाहिजे बापू? ज्याला यमाची भीती वाटते त्याला मोक्ष. श्रुतीनं प्रश्न केला, मोक्ष तुमच्याकडे कामाला आहे, त्याकरता तुम्ही मोक्ष नकार देता. मोक्ष सुखा अनुलाता, नको आम्हाला मोक्ष. पण श्रुतीने विचारलं, मोक्षाचा इतका तिरस्कार का? तुकोबराय म्हणले, तिरस्कार करत नाही. मोक्षाची गरज त्या लोकांना आहे ज्यांना दक्षिणेच्या राजाची भीती वाटती, त्याचं नाव यम म्हणतात. ते रेड्यावर बसून येतो आणि तो आल्याच्या नंतर जगातला प्रत्येक डॉक्टर सांगतो, यायला घरी न्या, यायला घरी न्या. आणि त्याला घरी आणल्यावर घरातले पण म्हणते, यायला घरात ठेवू नका, आता यायला बाहेर फुका, काढा काढा. पण आज नसते ते प्रमाण, आज वास्तूचं कीर्तन आहे. त्या दक्षिणेच्या राजाची ज्याला भीती वाटते त्याला मोक्ष आवडतोय. आम्ही त्याच्या डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. विश्वाला खाणारा काळ आम्ही त्याच्या डोक्यावर पाय दिलाय. याच्या करता आम्हाला यमाची भीती नाही. नुसता पायच नाही दिला. कोणता तालुका आहे तो? जुन्नर, जिल्हा पुणे. तुमच्या पुणे जिल्ह्यात खूप श्रीमंत लोक असतील, पण कोणाची मायवेली यमाला कामाला लावायची हाय की एखादा पुणे जिल्ह्यात यमाला कामाला लावणारा? असतील श्रीमंत, रावणाला ओव्हरटेक केलेली लोक असतील तुमच्याकडे. आपल्याला काय घेणे? वाणील भिकार पण कशाला आणायचं? ज्याला संध्याकाळी बायको जगवायचा ठिकाण आहे त्यालाही म्हणायचं यानं रावणाला ओव्हरटेक केलं.
काय गरज आहे? कडक टोप्या आहेत तुमच्या, ऊस तोडायला कोयतं घ्यायचं कामच नाही, इतक्या कडक टोप्या आहेत तुमच्या. तुम्ही लहान माणसं आहेत का? आमच्यापेक्षा 50 वर्ष पुढे आहेत, म्हणून तर तुम्ही बिबटे सांभाळायले. हो, आम्हाला कुत्रे सांभाळणं होत नाही. विठाला आमचं काय पिकल बळडी तर कळडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पळडी. पण असू द्या, तुम्ही श्रीमंत व्हा, आमच्या पोरी तुमच्या पोरायला देऊ. किल्ले आमच्याच हातात येतात. विठाला विठाला कडगंध श्रीमंत असतील तुमच्या जिल्ह्यात, कोणाची मायवेली यमाल कामाला लावायची. महाराज तुकोबा राहायची तर यम नुसता कामाला नाही, भांडे घासून मुजरा करीत. काय गुलाम सलाम करी तुकया घरी राबतासे, तुकया घरी राबतासे, तुकया घरी राबतासे. काय गुलाम सलाम करी तुकया घरी राबतासे, तुकया घरी राबतासे, तुकया घरी राबतासे. एवढा श्रुतीला सांगितलं, हे श्रुती यम पागल आहे आमच्या इथं काम करण्यासाठी, जेवण लांब सोडून द्या, याच्याकरता मोक्ष नकोय. न लगे मुक्ती आणि संपदा. तर श्रुती फार हुशार आहे. श्रुती म्हणजे वेदाची कीळ असती माझ्या माईनं. श्रुती भंगिऱ्या महाराजायचं ऐकत नाही. नवऱ्याला जेवायचं सोडून हरिपाठ कधीच म्हणत नाही श्रुती. आधी नवऱ्याला जीव घालीन, मालकाची सेवा करीन, मग हरिपाठ वाचीन, गीता वाचीन, तुळशील पाणी घालीन, असं असतंय शास्त्र. श्रुती फार हुशार होती श्रुती. आणि त्या श्रुतीनं तुकोबारायला प्रश्न केला. तुकोबाराय, पैसा आवडत नाही असा माणूस नाही, संन्याशाला पण पैसा आवडतो. ऐक पुरावा. नाही त्या सुटली द्रव्या लोभ माया भस्मदंड छाया तरुहराची, भस्मदंड छाया तरुहराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुहराची, भस्मदंड छाया तरुहरा. हे लग्न ज्यानं केलंय त्याला तर पैसा आवडतोच, लागतोय संसारात. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. ब्रह्मचार्याला संन्याशाला सुद्धा पैसे आवडत आहेत. न आवडणारा तुम्हाला सापडा का? आहे का पुरावा? ऐसा कोण आहे हे दया नावडे, कोण आहे दया नावडे, ऐसा कोण आहे हे दया नावडे, कोण आहे दया नावडे. कन्या पुत्र घोडदर धन, पुत्र दया पुत्र धन. ऐसा कोण आहे हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. पैसा आवडत नाही, भेटत नाही म्हणून आवडत नाही, हे नाटक सोडून द्या. प्रत्येकाला पैसे आवडते, आवडते पैसे. काही काही ब्रेक लाईनर उघडलेली गाडी थांबाव तिथं थांबत नाही बुवा. 2-4 बाऱ्या पॅन्डल करावं लागतं तो ती थांबती. अशा काही काहीचे जिबा उघडल्या. पैसे का बांधून न्यायचे का मड्यावर? अरे सुंबळ्या, पैसे मड्यावर नेत नसते पांचाटा. बाजारातून केळी घरी आणीत असताना साल्टे सोबत आणावं लागते. घरी आल्यावर केळीचे साल्टे खात नसते, तरी पण घरापर्यंत साल्टे आणीत असते. कशासाठी? मधला गाभा सुखरूप येतोय. बाजारातून केळी आणताना घरापर्यंत साल्टे आणीत नसतेत, साल्टे खात नसतेत, पण आणीत असतेत साल्टे घरापर्यंत. घरी आल्यावर साल्टे खात नसतेत. तसं पैसे मेल्यावर सोबत नेत नसतेत, पण मरेपर्यंत राहण्यासाठी लागत असतेत. विठाला विठाला विठाला. त्याच्यापैकी एक पुरावा निवारा. अन्न वस्त्र निवारा, अर्थ नावाचा पुरुष. श्रुती फार हुशार. पंढरपुरातल्या मालकाची आणि लक्ष्मीचा पती. बायकोचे पैसे कोणाकडे जवळ असतात? बायकोकडचे पैसे अडचणीत कोणाला असतात? नवऱ्याला. बायका कोणाचे पैसे चोरतात? नवऱ्याचे. मी तुमच्यावर आरोप करीत नाही.
एक जण असाच मला भेटला, ते म्हणला मी बायको पैसे चोरीतच नव्हती, नोटा बदलल्यावर कळालं. तीन बदलायला का कोतवालाकडे थोड्याच द्याल, याच्याकडेच द्याल ना. ते म्हणला हो राव घेत होती. सगळ्यांच्या बायका मागून म्हणा चोरून चोरून द्यायचं हा शब्द वापस घेतो माझा, आमच्या तिकडे पेरितो. तुम्ही पैशावाले माणसं कशाला, तुमच्या बायका कशाला चोरतील तुमचे पैसे. तर आपल्या बायका भाजीच्या निमित्तानं, काही सामानाच्या निमित्तानं, वस्तूच्या निमित्तानं आपल्या बायका पैसे घेतात. माझं पण लग्न झालेलं, मी काही ब्रह्मचारीचा मीच नाही. तर अडचणीत कोणाला देतात? नवऱ्याला. लाखात एखादी इडपट असती ती भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय समजायचं. पण बायकोकडचे पैसे कोणाला असतात? नवऱ्याला. कोणाच्या बायकायचे? आपल्या. तर विश्वाच्या मालकाची बायको कशी असेल? ती कोणाला देती वय? नुसती बायको नाही, दाशी होती. चरण पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पण पाय धुण्याची योग्यता अभिमान सांडोनी पांडवा. भगवान सांगतात अर्जुना, आधी अभिमान सोडून दिलाय, जाळून टाकला तिनं, आणि मग पाय धुवायच्या योग्यता आल्याच्या नंतर. कारण दास्यत्व स्वीकारलं आईसाहेबांनी. इथं बसलेल्या कोण्या माणसानं उद्यापासून बायकोल म्हणायचं, ए दाशी जेवायला वाढ, ए दाशी स्नानाला पाणी टाक, ए दाशी ते कपडे घे ग, ए दाशी ते बूट घे ग. आणि 7-8 दिवसांनी तुमची पपेश माय काय म्हणती मला फोनवर सांगा. इथं तर विटेवरचे मालक स्वतः अर्जुनाला सांगतात, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. म्हणजे दास्यत्व स्वीकारलंय. पत्नी अधिक दासी. मग पैसे कोणाकडे असतील? मालकाकडेच. मग लक्ष्मीचा पती तुकोबाराय श्रुतीला सांगतात, श्रुती माझ्याकडे मनानं येतोय, मला काय करायचे पैसे बँकेत याच्यात त्याच्यात, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, याच्याकरता मला पैसे नकोय. न लगे मुक्ती आणि संपदा. मग पाहिजे काय? तर संत संग दे सदा. श्रुतीने विचारलं संतांच्या संगतीत काय फायदा? तर तुकोबाराय एका ठिकाणी अष्टादश संतांची गोडशे वाक्य. तर संतांचा किती फायदा. संत आपल्याला भेटावा दुर्लभ आहे, हे दुर्लभजी बहु अवघड आहे संत भेटी. भेटले नाही संत, पण रस्त्याने संत चालले. तुमच्या या प्रांतात 3 संत होऊन गेले. गुरुवर्य कोंडाजी बाबा ढेरे, गुरुवर्य साधू बाबा वायकर आणि गुरुवर्य रामदास बाबा मनसुख. अशा परमपावन संतांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेला हा पावन परिसर. एखाद्या वेळेस अशी अधिकारी संत आपल्याला भेटत नाहीत, पण ती संत ज्या रस्त्यानं गेले, त्यांचे पावलं ज्या रस्त्यावर पडले, त्या पावलाला वारं लागलं आणि त्या वाऱ्यानं ती धूळ आपल्या अंगावर आली. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. आणि वासना जळाल्यावर काय शिल्लक राहिले? वासना जळाली, तो माणूस नुसता संत नाही, तो विटेवरचा मालक आहे, तो काशीतला मालक आहे. वासना जळाल्यावर. आणि ज्याची वासना नाही जळाली का, त्यानं सगळे देव कोणले तरी दुपारा 2:18 आपटू आपटू हाणला. त्याचं नाव रावण. श्रीमंत होता, त्याची एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार होता येत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. हे आमदार गिमदार तर काहीच नाही, ते कवडी मोजीत नव्हतं. विठाला विठाला विठाला, एक चौकट इकली की 13-12 खासदार. गुणिले 7 कोटी. 7 कोटी चौकटी सांगतोय. त्याच्या फाळ्या नाही, त्याचे कुलाफे नाही, त्याचे इंडाळे नाही, कळायचे नाही. जीनच्या पॅन्टीवाल्याली भाषा. याच्यासाठी 70 वर्षाच्या काळात जावं लागतंय. हे का कुठं आता कळत असतं का? ह्या प्लायवूडच्या काळात. विठाला विठाला विठाला, एवढा मोठा श्रीमंत रावण, बुद्धिवादी, त्याच्यासारखा विद्वान कोण नाही. काशीतल्या मालकानं विद्वत्तेची कदर करून सोन्याचं गाव दिलं. लंका रावणाची नव्हती, मालकाची होती काशीतल्या. एवढा मोठा रावण. पहा त्या रावणा फक्त वासनेच्या.
इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा इंद्र पडली भग चंद्र झाला इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा पडली भग चंद्र झाला नारद चुकला चाळा भजनाचा नारद चुकला साळा भजनाचा नारद चुकला साळा भजनाचा आपल्याकडे मंत्र्याला एक पद असतंय, फार वर्षांच्या जवळचा असेल तर 2 पद देतील, पण एकट्या इंद्राला 222 पद होते, 222 पद. वासनेमुळं भग नावाचा रोग झाला. विश्वाला शीतल प्रकाश देणारा चंद्र ज्या गुरुजींकडे शिकला त्या गुरुजींच्या पत्नीवर अन्याय केला म्हणून चंद्राचं तोंड काळं पडलं. कोणत्याही सूक्ष्मदर्शकाखाली पहा, तो तर काळच, तो डाग धुतल्या जात नाही. जे गावीचा चंद्र क्षयरोगी. हा, इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा. आणि 19 संन्याशी माझ्या वाचनात आहेत, त्याच्यापैकी 1 नंबरचे संन्याशी मारुतीराय आणि 6व्या क्रमांकाचे संन्याशी देवर्षी नारद. जीवनभर भजन केलं. भजन ही परंपरा नारदाला सोबत घेऊन केली. सुर नर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, सुर नर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. भजनी परंपरा भगवान शिवशंकराची. भजन करी महादेव. वारकरी संप्रदायाची स्थापना एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवजींची स्थापना आहे. आणि त्या देवादिदेव भगवान शिवजींनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. हे पैठणच्या मालकांचं वाक्य. आणि भजनी परंपरा शिवजींनी नारदांना सोबत घेऊन केली. अविरत भजन केलं. शर्ट नाही, खिसा नाही, बँकेत अकाउंट नाही, कुठं मठ नाही, एखादी झोपडी नाही, पर्णकुटी नाही, काही नाही, 2 कौलाचं घर सुद्धा नाही, असं जीवनभर भजन केलं. पण 3.5 ते 2.5 मिनिटाकरता वासना आली तर या नारदाची नारदी झाली. 60 पोरहन 1 पोरगी झाली. विठाला विठाला माझ्या देहूतले हे श्रुती माते, एवढाली लोक वासनेनं जळून गेली. आणि संतांच्या सानिध्यात गेल्यावर त्यांचे रचकन लागले की वासना संपून जाती. म्हणून संत संग देई सदा. याच्या पलीकडं आलिंगन संताची या दिव्य झाले माझे काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. शरीर दिव्य करण्याची ताकद संतात. म्हणून संत संग दे सदा. विटेवरच्या मालकाने तुकोबारायला विचारलं, आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी विटेवरच्या मालकाने माझ्या देहूतल्या मालकांना विचारलं, तुकोबाराय, माझी सेवा, नित्य माझं ध्यान, माझं भजन, ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मानवी देह पाहिजे होय. मग याच्यासाठी तुम्हाला गर्भात सुखे घालावे आम्हाशी. पुन्हा श्रुती येऊन टपकली. म्हणले चांगले चांगले लोक गर्भवासाला भेले. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, हा मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, मुक्त झाले भेने गर्भवासा. आम्हा विष्णुदासा सुलभतो, आम्हा विष्णुदासा सुलभतो, आम्हा विष्णुदासा सुलभतो. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, यती योगी जपी तपी अनुरागी, सिद्धते पाहत सिद्ध स्थळी. आगायो गर्भानवाळी. गर्भाच्या भीतीनं योगी तपी सिद्ध अनुरागी हे मुक्त अवस्थेकडे निघाले. महाराज म्हणले, आम्हा विष्णुदासा सुलभतो. काय गर्भवासाची भीती नाही. आम्हा विष्णुदासाला, हरीच्या दासांना, भजन करणाऱ्यांना गर्भवासाचं तीळ मात्र दुःख नाही. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन विठाला विठाला. आजचा
माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष समस्त पानसरे परिवार व आप्तेष्ट यांच्या वतीने चालत असलेला हा दिव्य एक दिवसीय ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष आणि वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार कीर्तनाचं आयोजन, गृहप्रवेश आहे, आपण ज्याला वास्तुपूजा म्हणतो, सत्यनारायण महापूजा, हरिपाठ आदी करून कीर्तनाचं आयोजन आणि ते कीर्तन करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्याशा अल्पज्ञानी गिरगावच्या बाळूकड तो योग आलेला आहे. माझं परम भाग्य आहे. आदरणीय श्री रघुनाथराव साधू पानसरे, आदरणीय श्री मारुतीराव साधू पानसरे, प्रवीणजी असतील, विलासजी असतील, संजयजी असतील, मयूरजी असतील, मंगेशजी असतील, या कुटुंबातले हे कुलदीपक आहेत. आपल्या असीम प्रयत्नातून प्राप्त झालेला अर्थ, आपल्या असीम प्रयत्नातून प्राप्त झालेला अर्थ आणि तो अर्थ निवाऱ्याकरता अर्जित केला, खर्च केला. अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टी मूलभूत गरजा म्हणून मी लहानपणी शाळेत असताना आमचे गुरुजी मला सांगायचे. अन्न वस्त्र निवारा लागतोय आणि तो मानवी जीवानं तो निश्चित धारणेत आणला पाहिजे. अशी दिव्य अशी सुंदरशी वास्तू, त्या वास्तूला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं नाव दिलंय. माऊली वास्तू सुंदरशी अशी, आणि त्या वास्तुपूजेनिमित्त, गृहप्रवेशानिमित्त होम हवन विधी आदी करून पूर्ण साकारलं आणि शेवटी त्या वास्तूची परिसांगता नामानं केली. कारण आपल्या संप्रदायात सर्वात मोठी नामाला किंमत आहे. सकळ मंगळ श्री विठ्ठलाचे नामाधी, कारण आपल्याकडे नामाला फार मोठी किंमत आहे. आरंभी आवडे आदरे नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. कारण नामाशिवाय आपलं कुठलंही पूर्ण काम होत नाही. आणि म्हणून वास्तूची विद्वान भूदेवांच्या हाताने दिव्य अशा प्रकारचे स्वाहाकार, प्रज्ञा भय सिद जज्ञिरे भय व्यालाक्ष योजिता मध्यम वास्तु पुरुषा भवस्थितोस्ताप सर्वास्तितो यो अमरेन्द्रं वरुण सर्वास्तितो यक्ष लोक किन्नराया गंधर्वो लोकपाल दिक्पालादिचारुहासं परमहंसां सर्वस्थितं शांति प्ररेक स्थिता प्ररेव भुक्त सर्वस्थितायां आहवानांच प्रियतान्न मम ब्रह्माय प्रशिस्वाहा वरुणाय प्रशिस्वाहा इंद्राय प्रशिस्वाहा पंचाननाय स्वाहा गिरिजापतये स्वाहा यस्सावित्रीपते स्वाहा लक्ष्मीपते स्वाहा. आपल्या सर्व देवता अग्नीच्या मुखानं जेवत असतात. म्हणून भारतीय संस्कृतीतल्या जीनच्या पॅन्टेवाल्यांना सांगत नाही, जुनाट 50 ते 60 वर्षाच्या लोकांना माहीत असेल, आपली आई आणि आजी चुलीवर स्वयंपाक करत असताना, पहाटेचा स्वयंपाक करत असताना पहिलं भाकरीचं किंवा पोळीचं चिपट आधी चुलीला टाकून पाण्याचा थेंब टाकून नमस्कार करायची. म्हणजे सर्व देवता अग्नीच्या मुखातून जेवून मग बाकीच्या लोकांनी जेवावा. असं विद्वान भूदेवांच्या हाताने स्वाहाकार आदी करून होम हवन विधी झाला. आणि नामाच्या साधनेनं संप्रदायाच्या दंडकानुसार कीर्तनाचं आयोजन केलं पानसरे कुटुंबातील सर्व व्यक्तींनी. आणि या कार्यक्रमाच्या निमित्त आदरणीय हरिभक्तीपरायण, मला वाटतं बापू तुमच्या पुढे 1 वर्षांनी होते संस्थेमध्ये, पोपट महाराज खूप संपर्क करत राहिले. माझा आणि त्यांचा असा फोनवरच संपर्क झाला. पण काल फोन लागल्याच्या नंतर बापू म्हणले ते माझे मित्रच आहेत, गोड योगाचे वारकरी आहेत. खूप आतूट त्यांनी खूप संपर्क करत राहिले पानसरे कुटुंबियांच्या वतीनं आणि हजरही आहेत. आज पोपट महाराजांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित श्रोते मंडळी, विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे, तुम्हा सर्वांना वक्ते श्रोते या नात्यानं आणि मी वक्ता या नात्यानं तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. दोन्ही मृदंगाचार्य माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाच्या साधनेला गोड असं भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलेलं वाद्य, याला मृदंग नावाचं वाद्य म्हणतात. आणि हे वाद्य
गोड अशा पद्धतीनं कुशल गोड ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपा पात्र असलेले या दोन्ही मृदंगाचार्यांना साष्टांग प्रणिपात करतो. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाची साधना करणारे या चोपदार बाबापासून विनेकरी बाबापासून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या उत्तरेश्वर बापू वांगीकर सोबत आहेत. त्यांच्यासोबत चाल म्हणणारे परमश्रद्धे हरिभक्तीपरायण त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम करतो. आणि माझ्या अभंगावर येतोय विठाला विठाला हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी. तुकोबाराय विटेवरच्या मालकाला एक मागणी मागतात. तो वारंवार श्रुतीनं प्रश्न केला, वेदही चिकित्सा करत होते, शास्त्रही चिकित्सा करत होते, पण तुकोबाराय पुराणाला मानित होते. पाहावे पुराणी विचारोनी. पुराणी गोड आहे. वेदानिंदी तो चांडाळ. वेदाची चेष्टा करायची नाही, निंदा करायची नाही, पण कळेल कितपत. या व्रतो सव्रतो व्रतो भयनिधो जज्ञिरेणाम कुलो भवजायते उत्पन्ने सर्वस्थितोऽधिमदीयम् यस्सर्वान् जज्ञिरेऽपि विषायाम् सवारण भवस्थितेषु. काय काय कळालं तुम्हाला? बरे हे म्हणतोय म्हणजे मी काय गांजा उडून आलोय का? का माझ्या गोळ्या संपल्या आता? नाही. वेदानिंदी तो चांडाळ. वेदाची चेष्टा करायची नाही, त्याला चांडाळ म्हटले, पण कळत नाही. शास्त्राचा जर विचार केला तद्वियम यतो यति मुखे सावजोस्तदा शास्त्रो सुपकारयो. शास्त्र दोन तोंडाचं. वडील किंवा आई मृत्यू पावल्याच्या नंतर त्या अपत्यांना 13वी करा 10वा करा असं कोण सांगतंय? शास्त्र. पण 10व्याचं 13वीचं खाऊ नका असं कोण सांगतंय? शास्त्र. मग 13वीच्या 10व्याचा स्वयंपाक केल्यावर म्हशी सोडायच्या का नुकतीवर? शेळ्या सोडायच्या का चपात्यावर? मेंढ्या सोडायच्या का शिऱ्यावर? शास्त्र दोन तोंडाचं आहे. आणि तुकोबाराय वारकरी संप्रदाय दोन तोंडानं बांधणाऱ्या बोलणाऱ्यांना मानत नाही. पुराण सरळ सरळ मार्ग आहे. पुराणीचा रस गोड सांगितला. विठाला विठाला म्हणून वेदाचा तो अर्थामासीच ठावा. काय ताकद महाराज लोकांची. पुराणाला मानतात. मग पुराणाच्या शुद्धतेचा जर विचार केला, आपण वास्तूच्या बाबतीत सांगतो, श्रुतीनं प्रश्न केला तुकोबाराय, अशी नामाची साधना गुण गाईन आवडीनं गुण गावं म्हणजे भजन करणे, देवाचं नित्य तुमच्या अंतःकरणात वास्तव्य राहावं अशी तुम्ही मागणी केली, याचा फायदा काय? तर तुम्हाला एक मुद्दा सांगतो. देव नित्य अंतःकरणात राहणे किंवा त्या विटेवरच्या मालकाचं नित्य आवडीनं गुण गाणे याचा फायदा काय? एक पुरावा तुमच्या पुढे मांडतो. वेळेच्या पुढे एक शकनभर जाणार नाही, अलीकडे बी एक शकनभर सोडणार नाही, है का नाही? आपलं वेळेत मापात पाप नसावा. विठाला 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 पांडव दोन ठिकाणी राहण्याचं वर्णन आहे. इंद्रप्रस्थ वेगळं आणि हस्तिनापूर वेगळं. आता इंद्रप्रस्थ कशाला म्हणते हे तुम्हाला सापडेल तुमच्या मोबाईलवर. मोठाली मोबाईल आहेत तुम्हाला. मला काही याच्यात पाहायची गरज नाही, कारण मला हे मेमरी कार्ड 500 GB दिलंय, त्याच्यामुळे मी हे साध्या GB वापरतो. मला माहिती इंद्रप्रस्थ कशाला म्हणतात, हस्तिनापूर कशाला म्हणतात. आता त्याला नवीन नवीन नावं दिले. हा, तो गांधार देशाचा राजा नालायक होता ना, तो हरामखोर. महाभारतात 24 लोकांचं नाव घेत नसते भडव्यांचं, त्याच्यापैकी एक हरामखोर होता तो. पांडवाचा नाही, कौरवांचा मामा शकुन्या. तो गांधार देशाचा राजा होता. आता गांधार देशाला काय म्हणते ते घरी गेल्या मोबाईलवर बघा ना तुम्ही. मोठाली मोबाईल आहेत. नालायकाला चॅटिंग करण्यापेक्षा चांगलं पाहत जा, देव तुमचं करीन ना, चांगलं करीन देव तुमचं, चांगलं पाहत जा. मी अगोदरच शास्त्र पुराण वाचल्यामुळं मला ते माहीत आहे. आणि मोबाईल काय मला मोठा घेता येत नाही असा थोडाच विषय. मला चांगल्या प्रतीच्या तुरी, कापूस, सोयाबीन भरपूर होते. मी सोन्याचा घेईन ना, पण 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता. विठाला विठाला पांडव
काही काल इंद्रप्रस्थाती वर्णियो नारायणो जायते यत् सर्वाति घनिष्ठानां पियुषादि पूर्णयो मुच्यतेन कला. देवाचे सोयरे पांडव होते. पंढरपुरातल्या मालकाची बहीण अर्जुनाला दिलेल्या होत्या. अर्जुन हे पंढरपुरातल्या मालकांचे सख्खे मेहुणे होते. दुसरी एक गोष्ट, पंढरपुरातल्या मालकाची आत्या ही पांडवांची आई कुंती होती. यांचं फार घनिष्ठ जवळचं रक्ताचं नातं होतं. आणि कालांतराने पांडवावर थोडस उलट वारं फिरलं. गुणगायीनं आवडी किंवा तुझा विसर न व्हावा, हे कोणी दोन्हीचा अर्थ एकच आहे. आवडीनं देवा तुझं गुण गावा आणि देवा तू नित्य माझ्या अंतकरणात राहावा. या दोन्हीपैकी कुठेही तुम्हाला काय संगती लावायची असेल तर लावा. योग असा आला, पांडवावर थोडस उलट वारं फिरलं आणि परिस्थिती कोणाच्या बापाची जहागिरी नसती. काही तज्ञांच्या सिद्धांतानुसार दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. दर 35 वर्षाला काळ बदलतो. असा एक पांडवांच्या जीवनातला उलटा काळ सुरू झाला. एवढी मोठी भरगच्च प्रचंड विद्वान पांडव, सात्विक सदाचारी पुण्यशील पांडव, पण त्यांची परिस्थिती थोडीशी नाजूक आली आणि घरातल्या लोकांनीच केली. पांडवांकडे एके दिवशी दुर्योधन आला. मुळात दुर्योधन वाईट नव्हता सज्जनांनो. दुर्योधन हा संगतीनं वाईट झाला. संगतीनं. कारण दुर्योधनाला वाईट करणारी 9 लोक होते. त्याच्यात 1 नंबरचा हरामखोर असेल तर त्याचा सख्खा मामा होता. एक जण मला म्हणला, आमचा मित्र होता, तुम्ही नाही, तो भागवत सांगायचा. आणि भागवत सांगता सांगता म्हणे, काय सांगायचं राजे हो तुम्हाला? अरे भगवान कृष्ण परमात्म्याने कौरव मारले वर का? मी त्याला लागली चिठ्ठी दिली. म्हणलं मित्रा, अरे कृष्ण परमात्म्याने कौरव नाही मारले, त्यांच्या सख्या मामानं मारले. सोमळ्या, तू जरा वाचून भागवत सांग जाय ना. तू असं काही सांगशील तर लोक मरतील ना. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्तात चुकला कोटी मरतील. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने आधारा वाचून काय सांग शिका. आणि गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय आधार नसताना बोलणं म्हणजे. विठाला विठाला कारण पांडवांना संपवलं त्यांच्या सख्या मामाने. या दुर्योधनाला पाण्यात लपंडाव जास्त खेळता येत होता. म्हणजे पाण्यातला लपंडाव. झाडावरचा खेळ खेळतो त्याला सूरपारंब्या म्हणतात. पाण्यात खेळतो त्याला पाण्यातला लपंडाव म्हणतात. आणि जमिनीवर खेळतो त्याला सूरपाट्या म्हणतात. त्याच्यातल्या एका पाटीला विशिष्ट प्रकारचं नाव आहे, पण ते कीर्तनात माईकवर सांगता येत नाही ते नाव काय. आणि त्या पाटीच्या पलीकडे गेला की त्यालाही विशिष्ट प्रकारचं नाव आहे, पण ह्या पुढे बसल्यात म्हणून सांगत नाही. विठाला 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 असो. पाण्यातला लपंडाव मोठ्या चतुराईनं आणि कुशलतेनं दुर्योधन खेळत होता. पण एके दिवशी त्याच्या मनातली विकृती शिल्लक जागी झाली आणि त्याला पाण्यात जास्त वेळ दम रोखता येत होता. त्यानं मामाचे 4 पोरं मांडीत दाबले. मरेपर्यंत दुर्योधन वरी आलाच नाही. आणि शकुन्याचे 4, मी त्याला शकुनी मामा म्हणतच नाही, हरामखोर येतो. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर म्हणायचे, भागवतकारानं सुद्धा शकुनी मामा जास्त वेळ म्हणायचा नाही. अनाचारो दुष्कृतो नष्टो भय व्याप्ती नामने भय पापानाम सिद्ध स्वस्वरूपेशी नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुकेनलेलं का? हरामखोराचा उच्चार जास्त करायचा नाही. म्हणून मी त्याला मामा वगैरे असं काही म्हणत नाही, शकुन्या म्हणतो सरळ सरळ. त्याचा पाहुणा एक तुमच्या गावात कोणी नाही, मग मला काही भीती नाही. माझ्या गाडीवर दगड टाकायचे ते. विठाला विठाला विठाला. या मामाची 4 कार्टी दुर्योधनानं पाण्यात लपंडाव करता करता मारली. मामा बोललाच नाही. आणि काही मामा इतके खतरा असते, बोलून दाखीत नाही तर कर्णील चुकत नाही. यान बोलून दाखिलच नाही. गांधार देश सोडा आणि बहिणीचे इथले तुकडे खाल्ले. बहिणीची इथल्या भाकरी खाल्ल्या. घरावर तुळशीपत्र ठेवलं. 2 लोक घातक. पुराणात 28 सांगितले, पण त्याच्यापैकी 2घांचे नाव सांगतो. बाकीचे घरी गेल्यावर पहा, सगळ्या गोळ्या एक खाटे घेतल्यावर रिॲक्शन येत असते. कृता त्रेता युगात एक जणाला नालायक बहीण भेटली.
तिनं नवऱ्याला उपाशी ठुलन भावाचीतल्या भाकरी खाल्ल्या तुटक्या नाकाची. तिनंच रावणाला सीता आणायला लावली. तेव्हापासून बारक्या बोरायला गाणं शिकित. दादा मला एक वहिनी आण. हिनं रावणाचं वाटोळं केलं. रावणाला प्रभू रामचंद्रांना नाही मारलं, बहिणीनं मारलं. आणि त्याला जराशी मदत केली बिभीषणानं. मनशी बिभीषण तो पण आपण म्हणायचं नाही बरं बापू, कारण हे मालकाचं वाक्य बिभीषणाला मूर्ख म्हणण्याचं. आम्ही का म्हणायचं नाही? कारण आम्ही ज्या घोंगडीवर बसलो ती घोंगडी विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही ना. हा, आणि बिभीषणाची इतकी ताकद होती. अभंग शपक बी असू द्या ना, तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. गाणे म्हणणाऱ्यापेक्षा शपक अभंग किती चांगला आहे. विठाला 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 विठाला. प्रताप आहे. अजून एक पुरावा एक शपक. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसे बचाई रे. त्याला एक ओरिजिनल गाणं. लंकेशी उराले बिभीषणाचे घर, लंकेशी उराले बिभीषणाचे घर. हो हृदयी सीतावर मनोनिया, मनोनिया हृदयी सीतावर मनोनिया. लंकेशी उराले बिभीषणाचे घर, लंकेशी उराले विभीषणाचे घर. हृदयी सीतावर मनोनिया, हृदयी सीतावर मनोनिया. मारुतीरायनं येणे जाळी येली लंका, अख्खी लंका जाळली. पण मारुतीरायनं एकच घर जाळलं नाही. जाळलं नाही त्यांना, ते जळालंच नाही. म्हणून मारुतीरायन बिभीषणाला विचारत कि मग कारणेनो वैशान्यरोस्तताम दग्धम गेहाती भजायते. हे लंकेश, प्रभू रामचंद्रान वचन दिलं तर तुला राजा करीन. लंकेश, माझ्या शेपटीला लागलेला वैशान्यर नावाचा अग्नी तुझं घर जाळू शकला नाही. हृदयी सीतावर मनोनिया, प्रतापे सबळ नामाची. बिभीषणानं ज्या घरात भजन केलं ते घर जळालं नाही. कशाच्या ताकदीनं? नामाच्या. आमच्या अंगावर काडी टाकल्यावर महाराज धोत्रा सगळं जळण. आणि आपण बिभीषणाची कशाला चेष्टा करायची? लायकी आहे का आपली बिभीषणाची? मोठ्यांचं वाक्य आहे ते. चला, तिकडं रावणाला वाजिलं त्याच्या बहिणीनं आणि इकडं गांधारीला वाजिलं तिच्या भावानं. मग यान बहिणीच्या घरच्या भाकरी खायला राहिला आणि भाषायला पत्ते खेळायचं शिकिलं. लुडो ते कळायचं नाही, त्याच्यामुळं पत्ते जुगार खेळायला शिकिला. सख्या मामानं भाचायला. सख्या मामा प्रयत्न किती केला कौरव मारायचा सांगू तुम्हाला. हाडवैर माहिती आहे का? हाडवैर त्याचं हाडवैर आहे बाबा असं म्हणत होते. हे जुन्या लोकांची जी भाषा होती का उत्तरेश्वर बापू, हे शिकलेले नव्हते पण एकही शब्द चुकीचे बोलत नव्हते. आता लय शिकले म्हणून मायबापाला नीट सांभाळीत नाही. ते का लय शहाणे झाले का शिकले म्हणून हाडवैर शब्द कुठून काढला. द्वापार युगामध्ये जरासंध नावाचा नालायक व्यक्ती 24 पैकी हे एक आहे. कारण यानं मुलीला वाईट शिकील तर सासू सासऱ्याचा सेवा करू नको म्हणून ह्या दोन नालायक जरासंधाच्या पोरी, जरासंध संघ नाही, जरासंधाच्या दोन कारट्या, एकीचं नाव आस्ती आणि एकीचं नाव प्राप्ती, ह्या कंसाच्या पत्न्या होत्या. आणि ह्या नालायक दोन पोरीचं ऐकून कंसानं स्वतःचे आई वडील अंधार कोठडीत टाकले होते. तुम्हाला एकच माहिती आहे, देवाचे आई वडील बंदी शाळेत ते असू द्या म्हणून कंस नाही मारला. मातृ पितृद्वेषी आहे म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी कंसाला मारलं. विठाला 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 योग असा आला. काय सांगत होतो? जरासंध भीमानं चिरून मारला. फायडाचा असा टर 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 टर, एक इकडं फेकलं, फुकून द्याला. पण पांडवाविषयी त्याचं इतकं वैर निर्माण झालं, त्या नालायकाच्या आस्तीत जळण गेल्या. आपल्या तरी कुठं जळत्यात, पण पाण्यात टाकल्या विरून जात्यात, त्या पण गंगेच्या पाण्यात. गंगेच्या पाण्यात इतकी मोठी क्षमता आहे. विश्वात किती लोक आता मला वाटते चक्रतीर्थ आहे ना, चक्रतीर्थ,
त्या तीर्थात किती लोक आस्ती टाकते, तुम्ही सापडा न तुम्हाला डोळ्यात घालायला आस्ती सापडायची नाही. पवित्र इंद्रायणी माता, पवित्र गोदावरी माता, हे 360 तीर्थ आहेत का, ह्या कोण्याही तीर्थात आस्ती टाका, आस्तीला सामावून घेण्याची ताकद तीर्थात असते. तीर्थात एवढी मोठी शक्ती, म्हणून तीर्थात आस्ती टाकत असतात. याच्या सर्व तीर्थात आस्ती टाकल्या, पण त्या विरत नव्हत्या. एके दिवशी स्नान करण्यासाठी जरासंध गेला, ते हे शकुन्या गेला, आणि शकुन्याला जरासंधाच्या आस्ती सापडल्या. त्या आस्ती बोलल्या, तो मग दुःख एक हे म्हणे, तुझे पोरं सख्या भाच्यानं मारले आणि मला तुझ्या भाच्याच्या भावानं मारले. आपण दोघं एकत्रित येऊन तू कौरवाचा सूड घे आणि मी पांडवांचा सूड घेतो. इतका नालायक शकुन्या. ह्या शकुन्याने जरासंधाच्या आस्ती कापल्या, त्याच्या 4 गोट्या केल्या, आणि ह्या गोट्या कौरवायला आणि पांडवायला खेळायला लावल्या. परिणाम बघा, पांडवांनी गोट्या टाकल्या की पालथ्या, म्हणून पांडव हारले, आणि कौरवांनी टाकल्या की सोयीशा, म्हणून पांडव जिंकले, कौरव जिंकले. आणि कौरव जिंकल्याबरोबर जास्त सल केला. किती सल केला, या कौरवामध्ये 24 लोकांपैकी अजून एक भाडवा होता, त्याचं नाव होतं इन्मक. नाव लक्षात ठेवा, इन्मक. हा इन्मक किती पापी होता. द्रौपदीच्या चोळीची गाठ तूप वाढताना सुटली, त्यावेळेला ह्या हरामखोरानं चोळीची गाठ पाहिली होती, त्याचं नाव होतं इन्मक. महाभारतात बघायचं नाही, दुसऱ्या पुराणात पाहायचं. तुम्ही महाभारतात पाहिल्यावर नाही सापडलं, पुन्हा म्हणताल गिरगावच्या बाळूल कुठं सापडलं, बिबट्याच्या गळ्यात. विठाला विठाला पहावे पुराणी विचारोनी, पुराणात बघत राहा. अशी 24 लोक नालायक होती. चला, आणि मग हा शकुनी फार विचित्र आहे. एके दिवशी या शकुनीनं कौरवाला सांगितलं. आता कौरवाला एकाला सांगितलं की सगळे ऐकत होते. त्या दुर्योधन्या का म्हणतो सांगू का तुम्हाला. आपल्या कुटुंब प्रणालीमध्ये लहान्या भावाला मोठ्या भावाची पत्नी आई समान असावा, आणि मोठ्या भावाला लहान्या भावाची पत्नी लेकी समान असावा, असा आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. मोठ्या भावाची बायको आई समान आणि मोठ्याला लहान्याची बायको लेकी समान. मग आता धर्मराजा मोठे होते ना, मग मोठ्याची बायको द्रौपदी आई समान असायला पाहिजे का नाही. तरी या नालायकानं मांडीवर बसशील ती, म्हणून दुर्योधन विठाला 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 मूर्ख दुर्योधन. संगतीनं खराब झाला, त्याचा दोष नव्हता, ते संगतीमुळं खराब झाला. नाही तर मुळात दुर्योधन वाईट नव्हता. याला हे 14 लोक भेटले नालायक, म्हणून त्यानं चुकीचं काम केलं. आम्हाला 2 बैल होते, बंदुक्यान पिस्तोल आहे, मला शेतीचा जास्त नाद आहे, म्हणून तर इतकं कडक बोलतो. एक जण म्हणला इतकं कडक बोलल्यावर कीर्तन, जाऊ दे म्हणलं, तुला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव नाही, कोणी घेतलं निघला पठ्ठ्या शेतीत, त्याला काय ताण घ्यायचा. त्याच्यामुळे मला काय असं चोंबाळून बोला वाटत नाही. आला कोणाला राग तर येऊ द्या, नका कीर्तनच कमी करील ते. विठाला 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 विठाला. तुम्हाला जरी गोड वाटलं तर तुम्ही काय मा भलं करणार आहे. तुमच्या इथल्या एखाद्या माणसानं मला 2 कोटी दिले, मी येरी म्हणायलो. तुमच्या इथल्या एखाद्या व्यक्तीने मला 2 कोटी दिले, मी घेत नव्हतो. पोपट महाराजाला मी मला सांगितलं होतं, मी महिन्याच्या वारीला असतो पंढरीला, ते म्हणले ह्या मार्गे जाण वारीला, म्हणून कीर्तन घेतलं. 2 कोटी तुमच्या इथल्या एखाद्या व्यक्तीनं दिलं. आता जाता जाता आळंदीत मला जर अटॅक आला आणि जर मी मेलो तर 2 कोटी काय करायचे. मग मला किती चांगलं जगवायचं हे तुमच्या हातात नाही, माझ्या पंढरीतल्या मालकाच्या हातात आहे. म्हणून तुम्हाला गोड वाटेल असं कीर्तन करायचंच नाही, पंढरीतल्या मालकाला बरं वाटेल असं करायचं. विठाला विठाला काही नाही. पैशाचा जोर झालेली माणसं एखाद्या वेळेस कीर्तन करायला साडी नेसून पण नाच म्हणते. एक माणूस म्हणला महाराज कीर्तन असं झकास करा, म्हणलं हो, त्या बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तन हा झकास विषय नाही, कीर्तन हा बोधावर आरूढ विषय. विठाला विठाला विठाला. या नालायक शकुनीनं दुर्योधनाला एके दिवशी सांगितलं, भाषे बुवा गुणगाई नावडी किंवा तुझा विसर न व्हावा. वास्तूवर बोलतोय, वास्तूवर, वास्तुपूजा, याची वास्तुपूजा याच्यावर बोलतोय. आणि शकुनीनं सांगितलं, भाषे बुवा पांडवांना जे राहण्यासाठी महाल आहे, ह्या महालाची दुरुस्ती करायची.
दुर्योधनानं सांगितलं, मामाश्री पांडव ज्या महालात राहतात त्याच्यापेक्षा आमचा महाल जास्त पडझडीला आलाय, जास्त खिळखिळ झालाय. मग आधी आमच्या महालाची दुरुस्ती. तर तसा शकुनी शहाणाच होता. त्यानं सांगितलं, भाष्यबुवा तुमचे बाबा हस्तिनापूरचे राजे आहेत आणि राजानं स्वतःच्या घरापेक्षा भावाच्या लेकराच्या घराची दुरुस्ती करावा असं गोड प्लॅस्टिक लावून चॉकलेट दिलं. चोखत राय, गोड लागत नाही आणि चॉकलेट संपत नाही. असे काही काही माणसं लय मस्त वरून कवर लावून चॉकलेट देतात. कवर को चोखत राय, लेकराला चोख न द्यायला. आमच्या लहानपणी चोखणे होते लाकडाचे, ते लेकरं चोखीतच राहत होते. त्याचे फक्त चाळे मोकळे व्हावा, व्यायाम व्हावा, ह्यात दाभाडायचा चाळ्याचा म्हणून चोखणं. असा दुर्योधनात चोखणं द्यायच्या नादी होता. विठाला विठाला विठाला. आणि गेला दुर्योधन एके दिवशी. दादा, दादा म्हणजे धर्मराजा. काय धर्माची वाणी होती. धर्म दुर्योधन कधी म्हणलेच नाही. त्यांना त्यांच्या भावाचं दुर्योधन नाव हे आवडतच नव्हतं. ते सुयोधन म्हणायचे किंवा युवराज म्हणायचे किंवा सुयोधन किंवा युवराज. या युवराज या या या. दादा, बाबांची इच्छा आहे आपला महाल दुरुस्त करावा, तुझा विसर न व्हावा. कुंती आई साहेब जवळ आल्या. राजकुमार, घर दुरुस्त करायचंय? होय. सांगितलं, युवराज परवाला आम्ही जेवायला बसल्याच्या नंतर किलचनातली माती खाली पडली हो ताटात. किलचन होते ना पूर्वीच्या काळात, जोडण्या असायची, माळवदा असायची, लाकडी घरं असायची, त्याच्यातून माती खाली पडली. याच्याकरता काकी मी म्हणतोय हे दुरुस्त करायचंय. ठीक आहे, मग तोपर्यंत आम्ही कुठं राहावं? गावाच्या बाहेर उत्तर दिशेला एक सुंदरसा महाल केलाय, त्या महालात तोपर्यंत राहा. बायकांचं मन थोडंसं हळवं असतं, हळवं असतं, हळवं असतं. मी तुमच्यावर आरोप करतोय असं सोडून द्या. महाराज, मायावी हरिण हे हरिण नसून राक्षस होतं, पण दिसायला चमकळ होतं म्हणून सीतेचं मन हळवं झालं आणि त्याची चोळी असावी. हळवं मन होतं, हळवं हळवं असतं बायकांचं मत. म्हणून ह्या कोण्या बी भंगिऱ्याचं ऐकत यात. हळवं मन असतं, हळवं. नका ऐकत जाऊ, तुमच्या पाया पडतो. तुम्ही चुकीच्या महाराजांचं ऐकायचं नाही, चुकीचे वृत्त ऐकायचे नाही, चुकीचे नियम ऐकायचे नाही. आपल्याकडे फक्त 29 उपवास सांगितले, 24 एकादशा, 5 परवण्या आणि 1 उपवास सांगितला अर्धनक्त म्हणजे सोमवार, 1 टाइम जेवून. याच्या व्यतिरिक्त माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायने एकही उपवास सांगितला नाही. तरी या 9 दिवस साबुदाणा खात्यात. बरं, यायला बोलल्यावर तुम्ही तुमची लय खसखस पिकली. तुमच्यात पण काय काय 9 दिवस चपला घालीत नाहीत, बूट घालीत नाहीत, गादीव झोपत नाहीत आणि दसरा झाला की घोरपडी धरीत आहेत. तुमच्यात का कमी उतू आलेत का? हे म्हणजे कीर्तनाला दम नाही, रामायणाला दम नाही, भागवताला दम नाही, दिंडीला दम नाही, परंपरेला दम नाही. गुण कोणाला आहे? महाराज ज्ञानोबाराय तुकोबारायच्या संप्रदायातलं जर त्यांचं न ऐकता दुसऱ्यांचं ऐकून करीत असेल तर विटेवरच्या मालकाला तो हरामखोर आवडत नाही. विठाला विठाला विठाला. एक सुंदरस बाहेर महाल केलाय उत्तर दिशेला. त्या महालात आपण राव. हळवं मन असतं, हळवं. ठीक आहे. संध्याकाळी मीटिंग झाली. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, कुंती आई साहेब आणि त्यांच्याकडे एक व्यक्ती होती. तिचं नाव होतं, कुंतीच्या दाशीचं नाव सांगता येईल तुम्हाला? किती भागवत ऐकले? गांधारीच्या दाशीचं किती महाराज फुकल्या सुधरतान पहिली गोळी मला घाला. गांधारीच्या दाशीचं नाव आहे कांतीप्रिया आणि कुंतीच्या दाशीचं नाव आहे धात्री. धात्री गायनिक होती
गायनिक म्हणजे डिलिव्हरी प्रसूती तज्ज्ञ, बाळांतपण करणारी. पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशामध्ये धात्री इतकी विद्वान बाई जन्माला आली नाही. आपल्या देशातला कुठलाही गायनिक म्हणजे, बरोबर आहे ना शब्द, मी शिक्षण कमी पण फिरू फिरू इंग्रजी मलाही कळायला लागली. आपल्या देशातला नव्हे, पृथ्वीवर कुठल्याही देशातला गायनिक असेल तर तपासणी केल्याशिवाय स्त्रीच्या पोटातला गर्भ सांगता येत नाही. धात्री, त्या स्त्रीला एक फुल द्यायची आणि ते फुल तिनं नाकाला लावल्याबरोबर सांगायची इतक्या दिवसाचा गर्भ पोटात आहे. ती धात्री होती, धात्री. इतकं आपलं पुराण श्रेष्ठ आहे. म्हणून माझ्या देऊतले मालक म्हणतात, पहावे पुराणे विचारून. धात्री संध्याकाळची जेवणे आटपली आणि या 6 लोकांची चर्चा ऐकत असताना धात्रीनं सहज आवाज दिला, मालकीनबाई. काय ग धात्री? मालकीनबाई, थोडं बोलायचंय. ये ग इकडं. कुंती आई साहेबांनी धात्रीला बोलवल्या, पाचीची 5 पांडव उठले. आपल्या आईला एक स्त्री बोलते, आपण तिच्यापाशी कसं बोल बसावा हे ज्यांना कळतं त्यांना पांडव म्हणतात. आपोआपल्या महालात निघून गेले आणि धात्रीचे डोळे पाण्यानं डबडबले आणि धात्रीनं सांगितलं, मालकीनबाई, तुमच्या मिठाची कदर करते, तुमच्या भाकरीची कदर करते. माझ्या जठराग्नी तृप्त होण्यासाठी तुमच्या इथं काम करून 2 टायमाच्या भाकरी खाते. लोकलज्जा निवारणार्थ अंगावर वस्त्र वापरते. तुम्ही टाकून दिलेल्या साड्या नेसते. याच्या बदल्यात एक सल्ला देते, जो सुईच्या आणीवर बसेल इतकी माती तुम्हाला देत नाही, तो दुर्योधन तुम्हाला 9 घर राहायला कस काय द्यायला. शंका भयो व्याप्ती तज्ज्ञाती जायते. हे सुज्ञ लोकांच्या शंका असतात आणि ह्या मुळाला पोचत असतात. नालायकाच्या शंका आघाताला कारण असतात. विठाला विठाला. जास्त त्रास देणार नाही, एवढाच वास्तूचा पुरावा ऐकायचा आणि मग आपण जे विठ्ठल करू. त्रास देणार नाही तुम्हाला. मोठी माणसं आहात तुम्ही. मग रात्रभर झोप नाही उत्तरेश्वर बापू कुंतीला. पोपट बुवा कुठे मध्ये असते आहेत. रात्रभर झोप नाही कुंतीला. विचारवंत माऊली होती कुंती. काय सामान्य असेल का कुंती? महाराज जिचे पाचीची 5 अपत्य भजन करणारी होती. पाहती पांडव अखंड वनवासे, परे त्या देवाशे, आळविती किंवा आठविती. रात्रंदिवस पांडव भजन करत होते. अशी मार्मिक कुंती होती. पतिव्रता आहे कुंती. कुंतीला झोप नाही. दुसऱ्या दिवशी कुंतीने आपलं सगळं नित्यनेम आटपला आणि विटेवरच्या मालकाच्या आत्याबाई आहेत कुंती आई साहेब. आणि कुंती आई साहेबांनी एका घराचा शोध घेतला. ते घर विश्वातल्या एका वारकऱ्याचं घर होतं. ते वारकरी विश्वातल्या एका वारकऱ्याचं घर. आणि दुसरा एका मुद्दा सांगतो, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातल्या 2 नंबरच्या राजकारण्याचं घर होतं. त्याचं नाव आहे विदुर काका. राजकारणी 5च पाहिले. 1 नंबरचा राजकारणी कोण असेल तर कृष्ण, 2 नंबरचा कोण असेल तर विदुर काका, 3 नंबरचा कोण असेल तर कणक आणि 5व्या क्रमांकाचा कोण असेल तर रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. तर 2 नंबरचं राजकारण. महाराज म्हणून विदुर नीती प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध आहे. ते विदुर काकांकडे गेल्या. काका झोपड्यात राहत होते. काका कधीच महालात राहिले नाही. ते का राहिले नाही पुन्हा कधी योग आल्या बघू आपण. आपल्याला फक्त गुणगायीना आवडी किंवा तुझा विसर न व्हावा एवढ्यावर बोलतो. वास्तूच्या बाबतीत आहे तसं तर आपण दुसरा निरंजनी आम्ही बांधलेले घरी हे घेतलं असतं, पण आहे का नाही, कळेल रुचेल असं पचेल अशा भाषेत बोललं जरसं बरंच असतं. जास्त अडचणीत हात घातला की सरळ सरळ बोलायचं. बघा काकींनी पाहिलं विदुरांच्या पत्नीनं. अहो हवा ऐकलत का? ताईसाहेब आल्यात. मोठी जाऊ होती, मोठी जाऊ. काका इतक्या वेगानं उठले. वहिनी साहेब. काय वाणी हो, काय श्रीमंत वाणी असेल. वहिनी साहेब या 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 या.
बसायला बोऱ्या टाकला, नव्हते गालीचे बोऱ्या बसायला टाकलं, बसले. काकांनी मान खाली घातली, अंतकरण गदगदलं. वहिनी साहेब आलात आमच्याकडे? आले. काय सेवा करू? काका, कालच्या रात्री आमच्याकडे युवराज आलते. बर, काय म्हणाले? आम्ही राहतो त्या महालाची पडझड झाली, त्याची दुरुस्ती करायची, उदाहरणार्थ त्याचा जीर्णोद्धार करायचा, त्याला नीटनेटकं करायचंय, आणि तोपर्यंत आम्हाला राहण्यासाठी गावाच्या उत्तर दिशेला एक सुंदरसा महाल आहे, तो महाल आम्हाला राहण्यासाठी द्यायचा आहे. काकांकडे एक प्रतिमा होती देवघरात, ती बावणीया चंदनाची प्रतिमा होती, आणि ती प्रतिमा होती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा विटेवरच्या मालकाची प्रतिमा होती. आणि काकाने त्या प्रतिमेकडे पाहिलं, डोळे झाकले, क्षणभर विचार केला, काय हृदयाला संदेश आला असेल. काका म्हणाले, वहिनी साहेब तुम्ही हो म्हणाल्या? हो, राहण्यासाठी त्या घरात जा, पण जाताना मला बोलून जा. मोठी लोक इतकी विद्वान असतात, मला बोलून जा. आणि अशी काकानी अशी आडसर घातल्यामुळे, त्या धात्री नावाच्या दाशीने आडसर घातल्यामुळे कुंतीला जावंसं नको वाटत होतं त्या महालात. पण आता आपण हो म्हणालो, कालांतरानं दुर्योधन दटवायचा, कधी जाता, लोक आम्हाला नाव ठेवतील, आमच्या तोंडात शेण घालतील, तुमचं घर पडायलंय, मी राजाचा पुत्र आहे, या नात्यानं माझ्या चुलत भावाचं बरं व्हावं अशी आमची भावना आहे, असं दटवायचं. काकींनी सांगितलं, युवराज उद्याला आम्ही जाऊ. आणि उद्याला जाणार आहेत म्हटल्याबरोबर संध्याकाळी शकुनीला सांगितलं. शकुनीनं एक पुरोचन नावाचा व्यक्ती बोलून घेतला. पुरोचन हा बांधकाम करण्यामध्ये प्रवीण मिस्त्री होता. पुरोचन विश्वकर्माच्या नंतर कला म्हणजे बांधकाम क्षेत्रातलं जे कौशल्य आहे, शिल्प आहे, हे पुरोचनाला चांगलं येत होतं. पण नाईलाजानं विश्वकर्मा महाराज हे देवस्वरूप आणि पुरोचन हा नालायकाच्या संगतीत गेल्यामुळे त्याची फजिती झाली. पुरोचनाला आमंत्रित केलं आणि शकुनीनं आणि दुर्योधनानं मिळून पुरोचनाला सांगितलं, बेटा उद्या कुंतीसह पांडव ज्या घरात राहायला जाणार आहेत त्या घराला तू रात्री मध्यरात्री पेटून द्यायचं. गुणगाई नावडी. पुरोचनानं सांगितलं, मालक तुमच्या रक्ताच्या नात्यातले आम्हाला शास्त्र पुराण वेदाच्या गप्पा सांगू नको. हे काम जर मी नाकारलं तर? शकुनीनं सांगितलं, तुझ्या संसारातली सगळी सदस्य दुपारी पेटून देण्यात येतील. तुझी लेकरं बाळ बायको आई वडील सगळी तंबी. अशा काही मागच्या काळात पण तंब्या होत्या बरं. अशा रावणानं मारीच्याला अशी तंबी दिलती, तू जर नाही हरीण झाला तर तुला मी मारीन. मारीच घरी आला आणि बायकोल म्हणला, मला रामप्रभूला फसवायला जायचंय. तर ती म्हणली, कशाला फसवायला जाता हो, कसं शक्य आहे, तुम्हाला काही कळतंय का, ते मारतील ना. तर मारीच बायकोल म्हणला, मग इकडं रावण मारा. ती म्हणली, मग याच्या हातान मरण्यापेक्षा त्याच्या हातान मारा. कालनेमीच्या बाबतीत हेच झालं, याच्या हातान मरण्यापेक्षा मारुतीरायाच्या हातान मारा. कालनेमीला मृत्यू मारुतीरायाच्या हातानं, अशी सिद्धता. पुरोचनानं विचार केला, करावं काय, चला नाईलाज आहे. पांडवांना पेटवणं योग्य वाटत नव्हतं त्याला, कारण त्याला पाहित होतं या पांडवांचा सहकारी पंढरपुरातला मालक आहे, द्वारकेचा राणा पांडवा घरी, माहित होतं. पण नाईलाज होता महाराज. कधी कधी काही काही गोष्टी जाणून नेमतेपणानं करावं लागतात. एका गावात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यावर त्या आकाशवाणीनं सांगितलं, ऐका ग्रामस्थ जनांनो, उद्या दुपारी ठीक 12 वाजता 1 मिनिट किंवा 5 मिनिट पावसाचे थेंब पडतील. हे थेंब सुरू व्हायच्या अगोदर गर्जना होईल आकाशाची. ती गर्जना झाल्याबरोबर सगळ्यांनी आपोआपल्या घरात थांबा. हे पावसाचे थेंब अंगावर पडू देऊ नका. 5 मिनिट पाऊस पडेल. हा पाऊस ज्याच्या अंगावर पडेल तो वेडा होईल. आकाशवाणी अदृश्य झाली. पण गावातले लोक म्हणले, हे कुठं असं असतं का, पावसान कुठं येडे होते का. फक्त राजा आणि प्रधान हे दोघच महालात राहिले, याच्या बायका पण बाहेर भिजल्या.
आता प्रधानाची आणि राजाची बायको भिजली म्हणल्या बायका बाकीच्या बी भिजल्या ना, साऱ्या येड्या झाल्या. आणि येडे झाल्यावर कपडे अंगावर ठेवतेत का? साऱ्यान कपडे फाडले. प्रधानन राजा गोपुरावर गेले आणि प्रधानानं सांगितलं, राजे साहेब त्या राणी साहेब. राजे म्हणले, प्रधानजी त्या तुमच्या प्रधानजी मालकीन तुमच्या. सगळे येडे झाले. शहाणे कोण येतं? राजा आणि प्रधान. पण खालच्या येड्याच्या दृष्टीने येडं कोण आहे? वरचे. काठ्याच घेतल्या दोघांच्या बायकांनी. प्रधानाच्या बायकून आणि राजाच्या बायकून यायला नाही. प्रधानजी म्हणले, राजे साहेब मार जर चुकवायचा असेल तर कपडे फाडा. राजा म्हणला, डोकं खराब झालं का तू? आपण येडे आहेत का? आपण येडे नाहीत, पण येडे आपल्याला येडं समजायले, त्याच्यामुळे तर जाणून नेमतं. वा फाडा कपडे. नाईलाजानं राजाला आणि प्रधानाला शर्ट फाडावं लागले. पुरोचनाला नाईलाजानं पेटवावं लागले. नाही असतो, सहज असत. योग असा आला. दुसऱ्या दिवशी आपल्या 5 वासरांना घेऊन कुंती माता ज्या घराकडे निघाल्या त्या घराला लाक्षागृह नाव. नंतर, आधी नाही, नंतर नंतर, आधी नव्हतं नाव. लाक्षागृह नाव पडलं. जात असताना भर चौकात थांबल्या आणि धर्माला सांगितलं, बाळा आपल्या भावांना 5 मिनिटं थांबव, मी काकांकडनं जाऊन येतो. यांच्याकडे शिशी कॅमेरे सुरूच होते गुप्तचरांचे, काय करतेत, कुठं जातेत, कसं करतेत. आता दुर्योधनानं सांगितलं, सगळी अवस्था तुमची तिथं केली. पिठाचा डब्बा सुद्धा न्यायचा नाही, गॅस सुद्धा द्यायचा नाही. अशी घरं आयतीच भेटायलीत ना आता. फक्त त्याच्यात बायको भेटत नाही. हो, मला परवाला एक घर घ्यायचं होतं तुमच्या इथंच. ते म्हणले, महाराज असं घर आहे, सोके सामक तमक, पलंग गादी, गॅसचा वट्टा, सगळे चहा पावडरचा डब्बा, साखरेचा डब्बा, गुळाचा डब्बा, डाळीचे डब्बे, सगळे असं त्यानं घर ते मोबाईल मध्ये सगळं दाखिलं. पूर्ण 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 सगळं पद्धतशीर. चित्रातली गाडी दाखिली, खरी नाही. त्या घरापुढं लावलेली चित्रातली गाडी. एक बाई पोराला अशी सोडायली. म्हणलं, ही बाई जित्तीये का कशी? नाही म्हणले, हे चित्रातली काढेल. मी म्हणलं, मला आहे म्हणून म्हणलं माझ्यासोबत आहे. ते म्हणले, नाही ही तात्पुरती चित्रातली दाखवली. आर्किटेक्ट होता तो चांगला. तर तसं ते लाक्षागृहात सगळे म्हणले, इथलं काही नेऊ नका, कपडे सुद्धा नेऊ नका, तिथं नवेच तुम्हाला कपडे येतं. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. चौकात उभं केलं आणि काकी कुंती आई साहेब काकांकडे गेल्या. वहिनी साहेब आलात जी. देवघरातली द्वारकाधीशांची विटेवरच्या मालकाची प्रतिमा उचलली आणि काकीच्या वटी पदरात टाकली. बायकांना 2 पदर असते, एक पदर डोकं किंवा पाठ झाकायची आणि एक पदर असता आपण पूजेला बसल्याच्या नंतर नारळ प्रसाद घ्यायचा, त्याला ओटी पदर म्हणतात. त्या ओटी पदरात द्वारकाधीशाची प्रतिमा घेतली. काकांनी सांगितलं, वहिनी साहेब याचा इसर पडू देऊ नका. तुमच्या पदरात जी प्रतिमा टाकली का त्याचा विसर पडू देऊ नका. एक आणि अविरत त्याच्या नावानं आवडीनं त्याचं गुण गा. तुम्हाला या महालात अंगावर तिळा इतका सुद्धा खडा टाकायची कोणाची ताकद नाही. आणि तुम्ही या प्रतिमेचा विसर पडला आणि याचं गुण जर नाही गायलं तर तुम्ही आणि तुमचे 5 वासरं वाचतील का? याच्यात मला पण शंका आहे. ठास 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 विदुर काका रडत होते. अंतःकरण भरून आलं. लहान्या जावानं मोठ्या जावेचे डोळे पुसले. कुंती आई साहेबांनी विदुर काकाला शांत केलं. काका आहे द्वारकेतला मालक, आपल्या सगळ्यांच्या पाठीमाग आहे, करील तो काहीतरी. आणि आपल्या 5 वासरांना घेऊन कुंती त्या लाक्षागृहात गेली. त्या लाक्षागृहाला तळमजला होता, कारण शंका घेऊ नये लोकांनी. लाक्षागृहाला अग्नी लागल्यावर 11 सेकंदात घर जळत होतं. एकाने विचार केला, मग स्वयंपाक कुठं करत होते? त्याला तळमजला होता. हो, मग वास्तुशास्त्रामध्ये तळमजला असावा का नसावा का, कशाला असावा, याच्यासाठी आगळं वेगळं वैभव आहे. ते कशाला आपण इचकायचं आहे का नाही. मग तिथं स्वयंपाक वगैरे सगळं गेल्या
समोर जो महाल होता त्या महालात एक कोनाडा शोधला, म्हणजे देवळी. त्या देवळीत एक कोरं वस्त्र टाकलं, त्याच्यावर पाट ठेवला आणि त्या पाटावर द्वारकाधीशांची प्रतिमा ठेवली. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळ्यांना बसवलं. कुंती आईसाहेबांनी हात जोडले आणि तिथं त्यांची नामाची साधना. बाळा, सकाळ संध्याकाळ या मालकाला अंतःकरणात ठेवा, सकाळ संध्याकाळ या मालकाचं गुण गा, असं तुमच्या काकांनी सांगितलंय, म्हणजे चुलत्यांनी सांगितलंय. पांडव होते ते. स्वयंपाक आटपला, देवाला नैवेद्य ठेवला, लेकरांना जेवू घातलं आणि संध्याकाळची वेळे भजन झालं. थोडा वेळ अंथरणं टाकली. जिथं देवाची प्रतिमा तिथंच अंथरणं टाकली. 5 लेकरं झोपली आणि कुंतीनं भिंतीला टेकन देऊन सारखं त्याला पाहत होती, त्याचं गुण गात होती, त्याला ध्यानात ठेवत होती. कारण काकाने सांगितलं होतं, याचा इसर पडू देऊ नका, याचा आवडीनं गुण गा. रात्रीच्या 1 वाजता पुरोचन खिडकीतून पाहतो, मशाल घेऊन आलता पेटलेली. पण कुंती जाग्या वापस गेला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा दिवस दुर्योधनान पुरोचनाला बोलून घेतलं. कुंती त्या शकुनीनं हजेरी घेतली. पुरोचन, 6 दिवस झालेत बेट्या, आजच्या रात्री कुंती आणि पांडव जर नाही जाळलेस तर उद्या दुपारी भर चौकात तुझा संसार जाळण्यात येईल. पुरोचनानं सांगितलं, मालक, मी खूप डोळ्यात तेल घालून प्रयत्न करतो घर पेटवायचा, पण मोठ्या मालकीनबाई झोपतच नाहीत. म्हणजे कुंती आईसाहेब झोपत नाहीत. दुर्योधन आणि शकुनी म्हणला, किती दिवस जागन? 7व्या दिवशी कुंतीनं पुरणपोळ्या केल्या, देवाला नैवेद्य ठेवला, पांडवांना जेवायला बशिलं. फरक सांगतो माझ्या माईंनो, धर्माला वाटीभर तूप वाढलं, गरम गरम पुरणपोळी वाढली. अर्जुनाला वाटीभर तूप वाढलं, गरम गरम पोळी वाढली. भीमाला वाटीभर तूप वाढलं, गरम गरम पुरणाची पोळी वाढली. नकुलाला आणि सहदेवाला तूप आणि पोळी नाही वाढली, तूप आणि पोळी चुरून वाढली. चुरून तुपात अशी कुस्करली पोळी आणि नकुलाला आणि सहदेवापाशी ठेवली. कारण माद्रीचे आणि कुंतीचे 2 होते, एकीचे 5 नव्हते. संध्याकाळची वेळ आहे. त्या दिवशी दुपारी 4-4:30 वाजता धर्माने विचारलं, आई, आज काही आपल्याकडं पर्वकाळ होता का ग? नाही. काही संतांचा पुण्यकाल होता का ग? नाही. आज काही देवव्रताचा स्थानविधी होता का ग? काहीच नाही. एखादा सण होता का ग आई? काहीच नव्हतं. आपल्या वंशजांचे काही पूर्वजांचा पुण्यतिथी काल होता का ग? नाही. मग आज पुरणपोळ्या का केल्या? का केल्या पुरणपोळ्या? कुंती आईसाहेब खोटं बोलल्या. बाळा, काकांनी दिलेली द्वारकाधीशाची प्रतिमा ही आपल्या घरात स्थापित केली, म्हणून या देवतेला आज पुरणपोळीचा नैवेद्य केलाय. शब्द चुकीचे होते बरे, खरे नव्हते शब्द. आणि त्या दिवशी नित्यनेम आटपला, भजन आटपलं, पांडव झोपी गेले. कुंती जाग्याला जागीच आहे. 7वा दिवस आहे, झोप नाही. डोळ्याच्या खोबण्या अशा माठीमाग गेल्या, लाल कडा झाल्या आणि डोळे सुजून असे बाहेर आले, लिंबासारखे डोळे झाले. रात्रीचे 12:30 पावणे 1 वाजला. कुंती आई साहेब उठल्या आणि त्या प्रतिमेपाशी डोकं ठेवलं. देवा, तुला नैवेद्य नाही केला रे, पण लेकरांना उत्तर काय देऊ याच्याकरता खोटं बोलले रे देवा, याच्याकरता खोटं बोलले. नारायणा, आजची रात्र काल रात्र आहे. हे प्रभू, आजची रात्र वैराची आहे आणि आजच्या नंतर मी आणि माझे पुत्र मला भेटणार नाहीत. मी पुत्रांना नाही, पुत्र मला नाहीत. आता मी जागणं शक्य नाही देवा. देवा, तुझं भजन आवडीनं करते देवा, तुला ध्यानात ठेवते रे, तुझं स्मरण होऊ देत नाही रे देवा, म्हणून मी सारखी जागते. पुरोचन मशाल घेऊन निघून जातो, महाल पेटत नाही रे देवा. आज मी नाही जागू शकत.
देवा मी लेकरांना खोटं बोलले बरं का देवा, माझ्या हाताने माझ्या 5 लेकरांनी गोडधोड खावा, आता मी उद्या त्यांना खाऊ घालणार नाही, मी राहणार नाही, याच्याकरता केलं रे देवा. दर्शन घेतलं आणि भिंतीला टेकून बसली. एकदा पाप निलवली, लक्षात आला आता आपण जागू शकत नाहीत, आता ध्यान करू शकत नाहीत, आता चित्तात ठेवू शकत नाहीत, आता गुण गाऊ शकत नाही. दोन्ही हात हृदयावर ठेवले आणि सांगितलं देवा मला संपव रे, मला संपव देवा, पण वाचव ना माझे वासर देवा, ह्या वास्तूत माझ्या वासरांना वाचव ना रे, वाचव वाचव. काही वेळानं कुंती आईसाहेब झोपणार. कुंती आईसाहेब उठल्या आणि दोघांच्या तोंडावरचे पांघरणं बाजूला काढले. नकुलाच्या आणि सहदेवाच्या. धर्म भीम अर्जुन यांची तोंड झाकलेली होती आणि शेवटचं वाक्य देवाला वापरलं, देवा तुला 5 लोक जगवण्यासाठी जर त्रास होत असेल, 5 वाचवण्याचा त्रास होत असेल, तर तुला पुन्हा एक पर्याय सांगते, हे 3 आणि मी, हे 3 आणि मी संपून टाक, दोघायला वाचव, वाचव नकुलाला सहदेवाला वाचव, दोघायला वाचव. साष्टांग प्रणिपात केला, डोळे झाकले. मध्याच्या पुढं रात्र गेली, मध्यरात्रीच्या पुढं रात्र गेली. पुरोचनाने खिडकीतनं पाहिलं, पांडव गाढ अवस्थेत आहेत, निद्रा अवस्थेत आहेत आणि कुंतीला झोप लागलेली आहे. कर्मनो गहनो गती. त्या दिवशी पांडवांच्या या वसरीला एक भिल्ल स्त्री आपले 5 लेकरं घेऊन मुक्कामाला होती. ती कोण होती, ती कशा करता तिथे मुक्कामाला आली, त्याचं एक फार मोठं प्रकरण एका पुराणात आले, त्याचा पुन्हा कधी निर्वाळा आपण बघू. त्या निष्पाप स्त्रीला आणि तिच्या मुलांना का जळावं लागलं, हे तिचं मागच्या 3ऱ्या जन्मातलं पाप होतं. पुन्हा कधी योग आल्यावर सांगल, आपल्या मुद्द्यावर येऊ की वास्तूमध्ये काय असावं. आणि मग कुंतीला झोप लागल्याच्या नंतर डोळे झाकले. पुरोचनानं अंतःकरणामध्ये एका चांगल्या व्यक्तीचा धावा केला, मी निष्पाप आहे पण नाईलाजानं या लोकांच्या भाकरी खातो म्हणून मला काम ऐकावं लागते. कारण सांगतो तुम्हाला, आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं, आपल्या देशावर गोऱ्या सरकारांचं राज्य होतं. त्यातली त्यात आम्ही जरासे त्याच्यातून सुटलोत, पण आम्ही सुटलो तर आमच्यावर निजामाचं राज्य होतं मराठवाड्यावर. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम, मुक्ती झाली, पण शक्यतो आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजाच्या शासनामध्ये 3 माणसं इतके बुजदिल, हरामखोर, भडवे, नालायक, बजाल्याने एवढ्याशिवाय इतके हरामखोर होते. त्यांच्या फौजेमध्ये ज्याच्या कपाळाला तिलक गंध आहे, ज्याला शिखा म्हणजे शेंडी आहे, त्याचं मानसिक छळन करत होते. काडतुसाला गायीची चरबी लाईत होते आणि काडतुस हे नखानं तुटत नसतं, एखादं तुटन, बाकी एवढे कशी तुटतील, म्हणजे काडतुस हे दातानच तोडावं लागतं आणि त्या काडतुसाला गायीची चरबी. 5 मिनिटात संपत आहे, संपत आहे. मलाही लांब जायचं, शिजल्यावर जाळ घालीत नाही मी. एका बाईच्या नवऱ्याला 2 लाख पगार होता आणि वरण शिजल्यावर तिनं गॅस सुरू ठेवला. तर मी म्हणलं बाई वरण शिजलं ना, ती म्हणली आमच्या इथे लय पैसे आहेत. मी म्हणलं गॅस जळू दे पण वरण बी जळालं ना. तसं टाइम झाल्यावर मी करत नाही, शिजल्यावर जाळण वाया जावयाचे मूळ. मी पण घड्याळ नसली तरी मला कळतंय किती शब्द किती वेळात जाते ते. शिक्षण असू द्या कमी, पण मेमरी कार्ड फास्ट आहे. योग असा आला, काय सांगत होतो ते, काडतुसाला चरबी लावली. आता गंध कपाळाला आहे, शिखा आहे, यांना ते गायीची चरबी माहिती आहे. तर एका तज्ज्ञ व्यक्तीने विचारलं, तुम्ही परमार्थिक आहात, सनातनी आहात? ते म्हणलं करावं काय या पोटाचे कानकुंडे. मग एक कविता लिहिली ती, नच उलटे काळीज त्याचे, परिशरमिंदे अन्नाचे, परिशरमिंदे अन्नाचे, नच उलटे काळीज त्याचे. त्या जवानांचं काळीज उलट नव्हतं महाराज, पण भाकरीचे कानकोंडे. पुरोचन हा पापी नव्हता, पण भाकरीचा कानकोंडा होता. आणि घरला चाळल्याबरोबर 11 सेकंदात घर पेटलं. रात्रीचा 1-1:30 वाजलेला आहे आणि मालक अंथरुणानं असे खडबडून उठले, सर्व अंगाला घाम आला. वेगाच सांगतो, आईसाहेबांनी विचारलं काय, थांब ग गरुडा, जी प्रभू, सुदर्शन घेऊन ये.
सुदर्शन घेतलं आणि रात्रीच्या 1:45 वाजता चक्र मारके धरणी फोडी लाखा जोर में पांडव बैठे गुप्त आग लगाई बिगरी किने बजाई नाथ मोरे बिगरी किने बजाई. सुदर्शन फेकलं आणि जिथं पांडव कुंती होते तिथं भुयार पडलं आणि 14 किलोमीटर पांडव नेले. यौजना स्थितो भया स्थित जायतेन मागायम काला सर्व ससर्गेषु आयनय भूया स्थितेषु. भूमार्गाने 14 किलोमीटर पांडवांनी कुंती तिथं नेले. इथं तुकोबारायाने विचारलं देवाला, देवा काय गरज होती रे तुला? घरचे लोक पेटीत होते. अरे ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते रातच्या उठायला बेजार होते, नको म्हणते, मोबाईल स्विच ऑफ करते. हा गिरगावचा बाळ्या 2च घंटे फोन उघडी तू, आणि तू जगाचा बाप असताना रात्री 1:45 वाजता पांडवायला रक्षणा करता गेले. विटेवरचे मालक खाली उतरले, तुकोबारायला आलिंगन दिलं, रडत होते. तुकोबारायने विचारलं का? तर तुकोबाराय देवानं सांगितलं, तुकोबाराय अहो 7 दिवस माझं ध्यान, 7 दिवस माझा गुणानुवाद, 7 दिवस मला अंतकरणात ठेवलंय. माझ्या आवडीनं गुण गाणाऱ्या कुंतीला आणि पांडवाला विरोधक जर पेटून देत असतील तर मला करुणा घन कोण म्हणेल? तुकोबाराय म्हणतात, देवा आवडीनं तुला ध्यानात ठेवल्याच्या नंतर, आवडीनं तुझं गुण गाल्याच्या नंतर, तुझा विसर न पडल्याच्या नंतर जळत्या लाक्षाग्रहातून पांडवांना वाचवतोस, मला तरी दुसरं देतोच कशाला? गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी 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 हेची माझी सर्व जोडी. विठोबा रखुमाये 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 विठोबा जय विठोबा रखुमाये 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 जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये पुराण द्वापार युगातलं सांगतंय, ज्या वास्तूमध्ये कुंतीने पांडवांनी भजन केलं ती ज्वलनशील वास्तू असताना सुद्धा सुखरूप प्राण वाचले. तसे या पवित्र माऊली वास्तूमध्ये, या वास्तूतल्या माऊल्या असतील, पुरुष असतील, तरुण असतील, बालक असतील, सर्वांना ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा लळा लागो, विटेवरच्या मालकाच्या नामाचा लळा लागो, ज्ञानेश्वरीचा लळा लागो, गाथ्याचा नळा लागो, पुराणाचा लळा लागो, माझ्या साधू संतांच्या नामाचा उच्चार या वास्तूत हो, आणि ही वास्तू गोड अशा प्रकारची निर्विघ्न हो, अशी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्व देवता अग्नीच्या मुखानं जेवतात. वरुणा भयो वैशान्नरो स्थिता सुधिकालाय स्वाभवे. 27 वर्षापूर्वी मी हेच करत होतो कर्मकांड, आता करत नाही, पण ते मेमरी कार्डात डाटा असल्यामुळे मंत्रोच्चार सगळा पाठ आहे, मला डिलीट होत नाही ना. तुमच्या मोबाईलचे बटन दाबल्यावर जे जाऊन ते दुसऱ्याला जाते, याच्यात घाण येत नाही, घाण कोणाला जात नाही, त्याच्यामुळे ते पाठांतर आहे. खूप करायचो मी वास्तूच्या पूजा, आता करत नाही. इकडं वारकरी संप्रदायात आल्यापासून अशी पवित्र दिव्य वास्तू गोड अशी सर्वत्र पोषक राहो. पानसरे कुटुंबातील आदरणीय मारुतीराव साधू पानसरे, श्री रघुनाथराव साधू पानसरे, प्रवीणजी मारुतीराव पानसरे, विलासजी मारुतीराव पानसरे, संजयजी मारुतीराव पानसरे, मयूर रघुनाथराव पानसरे, श्री मंगेश रघुनाथ पानसरे, या सर्व पानसरे कुटुंबियांनी मोठ्या श्रद्धेने अन्नदान आदी करून नामसंकीर्तन
ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा गजर केला. या पानसरे कुटुंबियांना कोटी कोटी धन्यवाद. पोपट महाराजांनी पानसरे कुटुंबियाच्या वतीने मला संपर्क केला, त्यांनाही धन्यवाद. माझ्या निष्ठावंत वारकऱ्यांच्या पायावर दंडवत करतो. वक्ता या नात्याने कथा कीर्तनातला श्रोता 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी सांगितलं, तुम्ही शिवस्वरूप असतात प्रभू, तुम्ही महिषाची मूर्ती. तुमच्याही चरणी दंडवत करतो. पुनश्च या वास्तूला आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. चाल घ्यायची का? नाही नाही. तुका म्हणे गर्भवासे, तुका म्हणे गर्भवासे, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासे, तुका म्हणे गर्भवासे, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासे, सुखे घालावे आम्हासे, सुखे घालावे आम्हासे, सुखे घालावे आम्हासे. गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे. सुख घालावे आम्हासी, सुख घालावे आम्हासी, सुख घालावे आम्हासी, सुख घालावे आम्हासी. गुण गाई न आवडे, गुण गाई न आवडे, गुण गाई न आवडे, गुण गाई न आवडे. हेचे माझी सर्व जोडी, हेची माझी, हेची माझी, हेची माझी, हेचे, हेचे,
सर्व जोडी गुण गायन आवडी रे गुण गायन आवडी गायन आवडी गुण गायन आवडी. सर्व वारकऱ्यांना पुन्हा एकदा प्रणाम करतो. मला नाव माहीत नाही, माफ करा. उत्तरेश्वर बापू या भागात गुरुवर्य पूज्य श्री पांडुरंगजी महाराज घोले बाबांच्या सोबत ते बऱ्याच वेळेस इकडे आलेले आहेत. तात्या आदी करून या मोठ्या लोकांसोबत राहिले म्हणून त्यांना प्रमाणाचा गाढा अभ्यास आहे, खूप पाठांतर आहे. चला म्हटल्यावर आले, त्यांच्यामुळंच गाव सापडलं. नाही तर मला पोपट महाराजांना खूप फोन करावं लागले असते, कोणी कोण वळू, काय वळू, कसं वळू, त्यांना माहीत होतं. सर्व माझ्या वारकरी संप्रदायातल्या दिग्गज गोड अशा ज्ञानोबराय तुकोबरायच्या साधकांना पुन्हा प्रणाम करतो. सव्रतेषु सपिंडेषु सकालेषु भजया देवामृते सकल वैष्णवा स्थितेषु यत योगीरतपि संन्यासी अनुरागी स्थितायां सिद्ध सत्पुरुषाति धर्मां पवित्रो वास्तुस्तापवत स्थितः वास्तुस्तापवत स्थितः वास्तुस्तापवत स्थितः.